हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तर तुमचं सर्वांचं मोमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मम्मी एक स्पेशल रेसिपी बनवते आणि ती माझ्या खूप आवडीची आहे. माझ्याच काय तर तुमच्या सर्वांच्या खूप आवडीची आहे. आज मम्मी बनवते रगडापुरी, म्हणजेच एक चाट प्रकार बनवते. मी नेहमी आपण म्हणतो ना, की आपण शेवपुरी खाल्ली आहे, पाणीपुरी खाल्ली आहे. तर आज म्हटलं चला आज आपल्याला रगडापुरी खायची इच्छा झालेली आहे. तर आज आपण रगडापुरी बनवूया. तर मम्मी किचन मध्ये आता रगडापुरीची तयारी करते. चला आता ती कशी बनवायची तर ते आपण किचन मध्ये जाऊन बघूया. तर चला. सर्वात प्रथम मी चिंचगुळाची चटणी बनवते. 2 तासापूर्वी मी चिंच भिजत घातली होती आणि ती छान भिजलेली आहे. आता हे सगळं मी गाळून घेते. तर चला आपण आता प्रथम गाळून घेऊया. हे बघा सगळं आपण आता हे गाळून घेऊया. आपण हा चिंचेचा कोळ गॅसवर ठेवलाय. आता तो चांगला गरम होऊन द्यायचा. नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ. आता आपण याच्यात गूळ टाकून घेऊया. आता आपला गूळ पूर्णपणे विरघळलाय. त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया. त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहोत चवीनुसार, जिरा पावडर. सगळं एकजीव करून घेऊया आणि थोडा वेळ उकळून देऊया. तर हे बघा आपली छानपैकी गोड चटणी तयार झालेली आहे. आता आपण तिखट चटणीची तयारी करूया. प्रथम मी कोथिंबीर टाकते, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया आता हा पुदिना. पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा. चवीनुसार मीठ. त्याचप्रमाणे हा आपण आईश टाकूया, कारण ह्याच्यामुळे चटणीचा कलर ओरिजिनल राहील, हिरवा राहील. आता आपण मिक्सर लावून घेऊया. तर आपली ही हिरवी चटणी तयार झालेली आहे. मी ती बाउलमध्ये काढते. तर ही बघा आपली हिरवी चटणी तयार आहे. गॅस चालू करते आणि पॅन ठेवते गॅसवर. आता आपण फक्त याच्यामध्ये सफेद वाटाणा टाकूया. आता वाटाणा आपण असा स्मॅश करून घेऊया हलकासा. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा स्मॅश करून टाकूया. हळद पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा कांदा आणि हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. छान एकजीव झालं की झालं. आपली प्लेट आपण तयार करूया. आता आपण शेवपुरी तयार करूया, म्हणजे प्लेट तयार करूया. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या फोडून घेते. आता आपण याच्यामध्ये रगड टाकून घेऊया. पटापट टाकूया भैया असं ओरडते आपली पिंकी, आपलं मानसी. त्याच्यामुळे जरा पटापट करूया. पण मानसीला माहिती नाही भैयाने एक्स्ट्रा पुऱ्या दिलेल्या आहेत. तर मानसीला आता भूक लागली आहे. ही ग्रीन चटणी थोडीच टाकूया, कारण आपली पर्याबाई पण खाणार आहे ना. पर्याबाईची दुसरी प्लेट, ही मानसी माऊची प्लेट हो. आली. आता लाल चटणी टाकूया. मस्त. भैया अच्छा बनाना. नहीं भैया अच्छाच है, बनाना अच्छा. सबको अच्छा ही बनाता है. आता ह्याच्यावरती आपण टाकूया कांदा, थोडा कांदा. एक छोरी थोड़ा ही चाहिए ना. थोड़ा ही डाल, ज्यादा कांदा खाते नहीं. ओके. ज्यादा कांदा खाते नहीं. आता टाकूया टमाटर. टमाटर मेरे इसमें कम डालना थोड़ा. ओके, ज्यादा नहीं. तेरे इसमें कम डाला है. एक ही, सब में थोड़ा थोड़ा कम ही. अच्छा तो ऐसा बोलना, मेरे प्लेट में कम डालना. आता काय टाकायचं, थोड़ा हल्का सा तीखा डालते, ज्यादा नहीं डालते, बच्चे को तीखा लगेगा. चलेगा ना रे. चलेगा चलेगा, दौड़ेगा दौड़ेगा भागेगा. एक चोर की बघ. हमारा दूसरा चोर तो खा रहा है, इधर से पूरी लेके सूखा पूरी खा रहा है.
और नमक डालो? नमक डालो। क्यों? मैंने तो डाला है ना चटनी में। थोड़ा थोड़ा चाट मसाला भी चाहिए। अच्छा, वो भी चाहिए। अरे बस बस, ज्यादा मत। अच्छा, और क्या? चाट मसाला। चाट मसाला ज्यादा नहीं डालेगी, बहुत महंगा गिरता है, परवड़ता नहीं है। ओके, अभी डालिए। कोथिम्बीर, सेव वो सब डाल दे। अभी पहला कौन सा डालूं? तेरे को क्या चाहिए? कोथिम्बीर डाल। अच्छा, 1 2, ज्यादा नहीं है, महंगी हो गई है। ज्यादा डाल, ज्यादा इधर डाल। किसान एक तो खेती में नहीं जाते, उधर बिपटे आ गए हैं। बेचारे कैसे काम कैसे करेंगे खेती में? ज्यादा डाल, ज्यादा। हाँ, अच्छा अच्छा। खासा सेव डाल। हाँ, सेव तो बराबर डालेगी मैं, भर भर के डालेगी। ते लोकांनी आपली हिंदी ऐकली ना, आपल्याला शिव्या घालतील. अरे, आपली मराठी भाषा आहे, असू दे. म्हणून काय झालं हिंदी आपली. तर सगळ्यांना सारखा मान द्यायचा, आधी हिंदी आधी मराठी, भागता भागता पळाला. चलो खाओ. तर हे बघा, आपली रगडापुरीची प्लेट आता तयार झालेली आहे आणि आता परी किचन मधून बाहेर येण्याच्या आधी मी याच्यावरती मस्त ताव मारते. तर तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मुमेंट विथ मानसी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग चला, अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.